संध्याकाळी 8 वाजता इथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता इथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व तरुण यांनी उपस्थित राहावे. 8 ते 8 वाजता हो. फोटोला क्लिअरिटी परमात्मा पितांबर राहिलो ऋषकराज माझा बाळूमामा मागच्या 3-4 महिन्यापूर्वी तुमच्या छोट्याशा ग्रामामध्ये माझे मित्र हरिभक्त पारायण बाळू महाराज कारभारी वास्तू कारभारी हातमुरकर यांनी 16 नंबर बग्गा तुमच्या गावामध्ये आणलेला होता. तेव्हापासून तुमच्या गावातल्या आणि माझ्या बांधवांनी प्रत्यक्ष नावासारखी कुणाला ओळखत नाही, तर मला चिंब प्रत्येकाचं लक्षात येत नाही. पण माझं येण्याचं भाग्य मला ज्या व्यक्तीमुळे मिळालं, ज्या व्यक्तीने मला कालपासून फोन करून अक्षरशः चक्रावून केलं, आता तुमच्या गावची मी शाळेची वेळ याला मला म्हणजे तुम्हाला आमच्या गावी यावं लागतं. पवित्र विनंतीला मान देऊन आज मी बाळूमामांच्या समोर डोक्यामध्ये टोपी घालतो आणि त्याला सकाळच्या पिंचीला पाणी घालायला मारुतीच्या मंदिरामध्ये नेतो आणि त्याला सांगतो हा आपल्या गावचा मारुती. कुठला बाप्पा इथं? मला पण माझ्या बाप्पाने सांगितलं नव्हतं. हे त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे माय बापू. आतापर्यंत कुठली म्हातारी माहिती सांगा, बारकाल्या पोरीला खेळायला तुम्ही बाहुली आणून देता, बाहुली. तेवढंसं पोरगायचं सांगायचं राजा तुला बायको कसली करायची रे बाळा? ती म्हणायच म्हणतं गुरी करायची, गुरी. मग ते 11वीला गेल्यानंतर काळजीच नाही, व्हॉट्सअपला मेसेज करतं, इन्स्टाला नंबर सेंड करतं, गो टू आळंदी, लव्ह मॅरेज कम्प्लिटेड. टेन्शनच नाही आहे बाप्पाला. अजिबात चुकी नाही त्या पोराची पोरीची. त्या म्हातारीने डगरीनेच आधी फसवलेलं असतं, त्याला मनामध्ये तयारच करून ठेवलेलं असतं बायको तुला गुरी करून द्यायची. हा तुम्ही पोराला खेळाय काय आणून देता? बाहुली आणून देता. बरोबर. कधी कुठल्या आजीने लहानपणापासून बारक्या पोराला बसून सांगितलंय आणायचं कुठून? ज्याला कळलं त्याला थँक्यू, ज्याला नाही कळलं त्याला भात जरा डबल जास्त वाढा नाही पाहिजे. नसरापूरमध्ये माळेगाव नावाचं गाव आहे, तिथं आठवले नावाचं हायस्कूल आहे, जाऊन अजून पण चेक करा. त्या हायस्कूलवरती स्वतः मी गेलो होतो. तिथल्या शिक्षकांनी सांगितलं होतं की लावायचं नाही. मुलांना म्हणलं तुम्ही गंध लावून जा. कुठले शिक्षक काय म्हणतात मला सांगा. कारण तुम्ही देव, धर्म, देश, वेश आणि त्यानंतर सर्वांना महापुरुषांपासून घ्या. आज तुम्ही महापुरुष सुद्धा जातीमध्ये वाटून घ्यायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की फक्त मराठ्यांनी जयंती साजरी करायची. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भगवान महाराजांचा फोटो दिसल म्हणजे तुम्ही संत सुद्धा वाटून घ्यायला लागले. अहो ज्या संतांना एवढा त्रास झाला
त्यांनी जातीय भेद निर्माण करण्याचं काम तुम्ही आता करताय. त्यांनी जातीय भेद नष्ट करण्यासाठी आयुष्य आपल्या तुमच्या गावातील इष्ट सुद्धा बंद होत्या. प्रत्येकाचं काही बंद असताना मायबाप हो, त्यावेळेस माझं गाव करमाळा ते इंदापूर 110 किलोमीटर अंतर आहे. 110 किलोमीटर अंतर हाताला सलाईनची निडल्स होती. ती निडल्स काढून मी फक्त दंडाला लावली म्हणजे खाली तर मनगटाला, आणि मी गाडी चालवत तिथं गेलो. त्यांना फक्त सांगितलं मला कोरोना आहे, माझ्यापासून दूर थांबा. जशी आता ती पाहुणे कशी लांब बसलेत अशी माझ्यापासून लांब बसायची त्यांना माहिती होत होती. नसरापूरची चेलाडी आली की गतिरोधक. का? चांगल्या रस्त्याला गतिरोधक ह्याच्यासाठी दिलेले असतात की तुमचा स्पीड कमी होण्याचं काम ते करतं. पण आपण त्याही गतिरोधक म्हणजे तेवढंसं चालून पुढे जायचं असतं. तसं चांगल्या कार्याला विरोधक हे असतातच. मला कोणाची नावं घेत नाही किंवा मला काही माहिती नाही, पण स्वतः ध्यानात ठेवायचं प्रत्येक गावाचं राजकारण आता झालेलं आहे. हो, राजकारणातला मी पिल्या पोटकिड आहे. स्वतः 13 लाख रुपये मी बी घालवले. ही बाळूमाच्या गादीवरती सांगायचं काम नाही, पण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठेवायचं. वैचारिक पातळी विचारांचं राजकारण करायचं. पण गावामधील कुणाचं सुतक असू द्या, अरे ज्या माणसाबरोबर राजकारण केलं असतो तोच माणूस आपलं सुतक धरत असतो मायबापू. दुसरा मित्रधारा येत नसतो. त्याच्यामुळे कधीच बांधबावकीमध्ये असेल कुणाशी असेल राजकारण झालं बाबा, आता 2 महिने झालं राजकारणाला, दुसरा महिना चालू झाला, ये बस चहा प्या बोलाव, हे आपलं काम आहे. तुम्ही मोठा असाल तर सहन करायला शिका, आणि लहान असाल तर माफ करायला शिका. तुमच्यापेक्षा मोठा असेल ना तेव, तुम्ही जाऊन बोला ना, तेव नसेल बोलत तर. हा, ह्या राजकारणानं हे आमदारकीचं राजकारण एक वेळ चांगलं, पण ग्रामपंचायत एवढी डेंजर रमाय बापू, एवढी डेंजर. सक्का भाऊ पक्का वैरी होतो. सक्का भाऊ गावातले गावात चुरत भाऊ एकमेकांना बोलत नाहीत. राजकारण मध्ये कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही राजकारण अवश्य करा, केलंच पाहिजे. पण हार जीत ही 2 एवढा मोठा. आता सिकंदर शेख प्रत्येकाला नाव माहिती असेल, हारला का नाही मागच्या वेळेस तो महाराष्ट्र केसरी, पण त्याने सोडलं का आपली जिद्द, झाला नाही वेळेस महाराष्ट्र केसरी. मग शिवराज राक्षे तो तर बाळूमाचा भक्त आहे. तुम्ही युट्यूबला सर्च करा. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त संयम पाहिजे, आपली जिद्द पाहिजे, कुठल्याच गोष्टीला कमी पडत नाही. म्हणून राजकारण रोजाने गार्डन मध्ये कामाला जाते. मावशी तू जास्त काहीच करू नको, त्या 300 रुपयातलं फक्त 3च रुपये काढून ठेव बाजूला. किती? 3 रुपये. तू मिसरी 5 रुपयाची लावती, पण देवासाठी 3 रुपये ठेवीत नाही. हा, आणि इकडं आपल्या गाड्याला तर 500 रुपये रोज असतो, त्याला 25 रुपयावाल्या 2 विमल लागतात. 50 तिथं गेलं, गायच्या 10ची गेली, 60 गेलं. पण तो 500 रुपयातलं मी म्हणतो 5च रुपये काढून ठेव. किती? 5. रोजचं 5. 3 5 15. तो महिन्याला 150 रुपये आनंद बाळूमावा पुढे ठेव. कोणी ठेवल्यात येत आतापर्यंत? कशाला ठेव? त्याला नास्तिक म्हणायचं नाही, नास्तिक म्हणायचं नाही. ह्या फक्त गोष्टी फॉलो करा. अहो तुमचं हे मंदिर तर काय घेऊन बसला, हे एवढा मोठा सभा मंडप होईल, ह्याच्यामध्ये तुमच्या पंक्तीच्या पंक्ती उठतील. चांगल्या गोष्टीला सहकार्य करत राहा. आपल्या जीवनामध्ये जगत असताना टाळ माळ गण बुका, आज तुम्ही एवढे जण आहेत, प्रत्येकाने गळ्यामध्ये माळ घातली पांडुरंगाची. तुम्ही बाळूमाचा भंडारा लावता कपाळी, बाळूमाच्या कपाळाला बघितलं काय? कोण सांगते हात वर करून बाळूमाच्या कपाळाला काय? काय रे बाळा, काय? नाही माहिती? हा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा. बाळूमा वारकरी संप्रदायाचे भक्त आहेत. बाळूमाच्या कपाळाला नीट बघा, उभा गंड चंदनाचा आणि बुक्का आणि अष्टगंध लावलेले आहेत. आणि तुम्हाला त्रास होत असेल, विशाल शेठ तुम्ही काय माझे मित्र आहेत म्हणून काय माझे मेहने नाहीत तुम्हाला हे बोलायला, पण सांगतो चांगल्या गोष्टीला त्रास कधी होत असतो. बाळूमाला स्वतःच्या बहिणीने त्रास दिला. स्वतःची बहीण त्यांची सासू होती, आणि स्वतःच्या बायकोने ऐकलं नाही. हा, बघितलं ना तुम्ही चित्रपट, सर्वांनी कहाणी माहिती आहे ना.
सांगितलं होतं ना रिंगण आपण ह्याच्या बाहेर जाऊ नको, किंवा जर घेऊन बाहेर उचल इथं नाही साईडला. जेव देवाचं भावाचं आणि गावाचं खातो ना त्याला कधीच पचत नाही, कधीच पचत नाही. देवाचं गावाचं आणि भावाचं कधी खायचं नाही माय बापू. ही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. खूप आनंद वाटला मला तुम्ही सर्वजण येताय, एवढ्या बहुसंख्येने छोट्याशा गावामध्ये तुम्ही बाळूमामाच्या आरतीला येताय. असंच येत राहा, आरती करत राहा.